विद्यार्थी मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 रोजी झाली. पण कंपनीची स्थापना झाली म्हणून इंग्रजांना भारतात लगेचच मनाप्रमाणे व्यापार करता येत नव्हता. मग इंग्रजांना भारतात व्यापार करण्याची परवानगी कशी मिळाली? मुघल सम्राट जहांगीरची भूमिका काय होती? सर थॉमस रो भारतात का आले आणि इंग्रजांना व्यापारासाठी कोणत्या सुविधा मिळाल्या? चला आजच्या भागात हे सर्व अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. मित्रांनो, 17व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात मुघल साम्राज्याची सत्ता होती. अकबरानंतर जहांगीर मुघल सम्राट झाला. त्या काळात भारताचा परदेशी व्यापार मोठ्या प्रमाणावर सुरू होता. भारतामध्ये तयार होणारे सुती कापड, रेशीम, मसाले आणि इतर वस्तूंना परदेशात मोठी मागणी होती. इंग्लंडच्या ईस्ट इंडिया कंपनीला भारतातील या व्यापारातून मोठा नफा मिळू शकतो हे लक्षात आले. मात्र भारतात व्यापार करण्यासाठी त्यांना मुघल सत्तेशी अधिकृत संबंध निर्माण करणे आवश्यक होते आणि याच उद्देशाने पुढे एक महत्वाची व्यक्ती भारतात आली, सर थॉमस रो. सर थॉमस रो भारतात का आले? मित्रांनो, इंग्लंडचा राजा जेम्स पहिला याला भारतातील व्यापाऱ्यांमध्ये इंग्रजांची स्थिती मजबूत करायची होती. त्यासाठी त्यांनी सर थॉमस रो यांना राजदूत म्हणून भारतात पाठवले. सर थॉमस रो 1615 मध्ये भारतात आले. त्यांचा मुख्य उद्देश काय होता? मुघल सम्राट जहांगीर कडून इंग्रजांना भारतात व्यापार करण्यासाठी परवानगी आणि व्यापारांच्या सुविधा मिळवणे. सर थॉमस रो मुघल दरबारात गेले. त्यांनी इंग्लंडचा राजा जेम्स पहिला याचा संदेश जहांगीर पर्यंत पोहोचवला. आता पाहूया जहांगीर आणि सर थॉमस रो यांच्यात काय घडले. सर थॉमस रो यांनी जहांगीरच्या दरबारात राहून इंग्रजांच्या व्यापारासाठी सवलती मिळवायचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे इंग्रजांना भारतात व्यापार करण्यासाठी काही परवानग्या आणि सुविधा मिळाल्या. यामुळे ईस्ट इंडिया कंपनीला भारतातील व्यापार वाढवणे अधिक सोपे झाले. विशेषतः सुरत हे इंग्रजांसाठी महत्वाचे व्यापार केंद्र बनले. ही घटना इंग्रजांच्या भारतातील इतिहासातील अत्यंत महत्वाचा टप्पा ठरली, कारण आता इंग्रजांना मुघल साम्राज्याच्या प्रदेशात व्यापार करण्यासाठी अधिकृत आधार मिळत होता. पण मित्रांनो, ही फक्त सुरुवात होती. इंग्रजांचा व्यापार कसा वाढला ते पाहूया. व्यापारासाठी सुविधा मिळाल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील आपली व्यापार केंद्रे वाढवण्यास सुरुवात केली. सुरत हे सुरुवातीच्या काळातील महत्वाचे केंद्र बनले. यानंतर पुढे इंग्रजांनी मद्रास, मुंबई आणि कलकत्ता या ठिकाणांहूनही आपली व्यापारी केंद्रे मजबूत केली. सुरुवातीला त्यांचा मुख्य उद्देश होता व्यापार करणे आणि नफा मिळवणे. पण व्यापाऱ्यांच्या संरक्षणासाठी त्यांनी हळूहळू सैन्य वाढवले, किल्ले बंदी केली आणि आपली शक्ती मजबूत केली. आणि पुढे हीच व्यापारी कंपनी भारताच्या राजकारणात हस्तक्षेप करू लागली. व्यापारी कंपनी ते सत्ताधीश. मित्रांनो, हा मुद्दा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. इंग्रज सुरुवातीला भारतात राज्य करण्यासाठी आले नव्हते, ते भारतात आले होते व्यापार करण्यासाठी. परंतु कालांतराने त्यांनी भारतातील राजकीय परिस्थितीचा फायदा घेतला. त्यांनी आपली आर्थिक आणि लष्करी शक्ती वाढवली. पुढे प्लासीची लढाई 1757 आणि बक्सरची लढाई 1764 यासारख्या घटनांमुळे ईस्ट इंडिया कंपनीची राजकीय शक्ती मोठ्या प्रमाणात वाढली. अशा प्रकारे या व्यापाऱ्यांसाठी भारतात आलेली ईस्ट इंडिया कंपनी पुढे भारतातील एक मोठी राजकीय शक्ती बनली. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे पहा. चला आता परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे पटकन लक्षात ठेवूया. मुघल सम्राट जहांगीर. सर थॉमस रो भारतात आले 1615 ला.
सर थॉमस रो यांना भारतात पाठवणारा इंग्लंडचा राजा जेम्स पहिला. सर थॉमस रो यांचा मुख्य उद्देश इंग्रजांच्या व्यापाऱ्यांसाठी परवानगी आणि सुविधा मिळवणे. महत्वाचे सुरुवातीचे व्यापार केंद्र सुरत. हे मुद्दे नक्की लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. झटपट रिव्हिजन करूया. सर थॉमस रो भारतात कधी आले? 1615. सर थॉमस रो कोणाच्या दरबारात गेले? मुघल सम्राट जहांगीर. सर थॉमस रो यांना भारतात कोणी पाठवले? इंग्लंडचा राजा जेम्स पहिला. सर थॉमस रो यांचा मुख्य उद्देश काय होता? इंग्रजांच्या व्यापाऱ्यांसाठी परवानगी आणि सुविधा मिळवणे. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाल्यानंतर सर थॉमस रो भारतात का आले, त्यांचा जहांगीरच्या दरबाराशी संबंध कसा आला आणि इंग्रजांना भारतात व्यापार वाढवण्यासाठी कशा सुविधा मिळाल्या. पण आता एक मोठा प्रश्न निर्माण होतो, व्यापार करणारे इंग्रज भारताच्या राजकारणात कसे आले? प्लासीची लढाई का झाली? यानंतर लढाईनंतर इंग्रजांची सत्ता कशी मजबूत झाली, हे आपण पुढील भागात सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सक्सेस स्टडी हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने आधुनिक भारताचा इतिहास सोप्या भाषेत शिकण्यासाठी चॅनलशी जोडलेले राहा.